मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू. ठाणे स्थानक परिसरात प्रचंड रेल्वे प्रवाशांची गर्दी. पाणी साचल्याने लोकल वाहतूक धीम्या गतीने सुरू. मुंबईत जोरदार पाऊस सुरू. हार्बर मार्गावरील लोकल विस्कळीत. हार्बर मार्गावरील लोकल सेवा 20 ते 25 मिनिटं उशिरानं. कालच्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. अंदाजे 34,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. प्रशासनाच्या वतीनं नुकसानीच्या पंचनाम्याच्या सूचना. सिंधुदुर्गमध्ये पावसानं अंदाजे 21 लाख रुपयांचं नुकसान. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची माहिती. तर मुसळधार पावसानं सिंधुदुर्गात दोघांचा मृत्यू. लातूर जिल्ह्यामध्ये पावसाचा तडाखा. पावसामुळे टरबूज आणि कांदा पिकाचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. फलटण तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची बॅटिंग. गेल्या 2 दिवसात 251 मिलीमीटर पाऊस. फलटण काळंबळेश्वर रस्ता पाण्याखाली. तर वाहतूक ठप्प झाल्यानं काही गावांचा संपर्कही तुटला. परभणीमधील पूर्णा एसटी बसस्थानकाची दुरावस्था. अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांचे हाल. आगाराच्या बसेस वाढवण्याची नागरिकांची मागणी. सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये काढणीला आलेलं उडीदाचं पीक पावसानं गेलं वाया. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. चर्चगेट मरीन लाईन्स लोकल स्थानकादरम्यान शॉर्ट सर्किट. विद्युत वाहिनीवर पडलं झाड. भीषण आग. पावसामुळे दौंड तालुक्यामध्ये पहिला बळी. 75 वर्ष वृद्ध महिलेचा मृत्यू. तर अंगावर भिंत पडल्यानं मृत्यू झाल्याची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.